हम नहीं मानते कि हम अपने नाम से या अपने काम से जीतेंगे। हमारे ये मानना है कि हम हमारे प्रधानमंत्री जी के अच्छे कर्मों से, उनके परिश्रम से, उनके नाम से, उनके बल से हम जीतेंगे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आणि आपल्या कंगना रनौतने हे सिद्ध केलेलं आहे की ती ग्रामपंचायतीला उभं काहीतरी असतं। तुम्हाला स्क्रीनवर एक व्हिडिओ दिसत असेल। या व्हिडिओमध्ये कंगनाला एक प्रश्न विचारला की तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे तर तुम्ही काय काम करणार आहे, आणि कंगनाने एकदम भक्तगिरीसारखं उत्तर दिलेलं आहे। मेरी प्रायोरिटीज देखिए, जो हमारे शीर्ष नेतृत्व हैं, जो हमारे यशस्वी प्रधानमंत्री हैं, उनकी उनसे ना कि वो सिर्फ इस भारत के बल्कि वो विश्व के सबसे लोकप्रिय नेता हैं, तो हम उनके पीछे पीछे चलेंगे। म्हणजे तुम्ही काय काम करणार असा प्रश्न विचारल्यानंतर बाईंनी मोदी 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 इतकं सुरू केलेलं आहे। ना भागामधून काकू उभ्या राहणार आहे, त्या भागामधले काय प्रश्न आहे, तिथला विकास कसा आहे, रस्ते कसे आहे, शिक्षणाची काय अवस्था आहे, आरोग्याची काय अवस्था आहे, याच्याबद्दल मॅडमला ज्ञान आहे। प्रश्न विचारला एक आणि मॅडमनी मोदी जी हमारे नेतृत्व है, मोदी जी ये करेंगे। अरे बाबा, तुला तुझ्या कामाविषयी विचारलेलं आहे, तू मोदी मोदी काय करते आहे। मला आत्ता कळलं की हिला अंधभक्त का म्हणत होते। खरोखर अंधभक्त म्हणजे हे असं। तुम्हाला तुमचा काहीही विचार नाही आहे। पुढे बघा ती काय म्हणते। हम नहीं मानते कि हम अपने नाम से या अपने काम से जीतेंगे। हमारे ये मानना है कि हम हमारे प्रधानमंत्री जी के अच्छे कर्मों से, उनके परिश्रम से, उनके नाम से, उनके बल से हम जीतेंगे। येडे लोक खरंच हे देशामध्ये येऊन काय करणार आहे, देशाची बर्बादी। मला तर टेन्शन यायला लागलेलं आहे एकेकांचे उत्तर। तुम्हाला प्रश्न पडला असेल की कंगनाला तिकीट का मिळालं, तर त्याचे 4 क्वालिफिकेशन आहे, तुम्हाला बाजूला दिसत असेल। पहिलं क्वालिफिकेशन म्हणजे कॉलिंग मुंबई, POK, ती मुंबई म्हणजे। तिसरं म्हणजे मी दिवसातून 3दा आंघोळ करून मोदीजींची आरती करते। म्हणजे आता हेच क्वालिफिकेशन झालेलं आहे लोकसभेमध्ये तिकीट मिळायला। वा 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 वा। आपले हे सगळे जे महान लोक होऊन गेलेत ना, ज्यांनी हा देश घडवलेला आहे, ते वरून पाहत असतील ना तर ते बोंबा मारत असतील तुमच्या नावाने। तिकीट मिळाल्यामुळे कंगना ट्रेंडिंग मध्ये आहे। विषय अजून एक सांगायचं म्हणजे तिला खूप घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केल्या जात। तिचे खूप जास्त कमी कपड्यातले फोटो शेअर केले जात आहे। काही लोक तिला खूप घाणेरड्या शब्दात बोलत आहे। खरं म्हणजे कंगना जे काही बोललेली आहे त्याचा मला विरोध आहे। मला नाही वाटत की तिने लोकसभेमध्ये जायला पाहिजे, कारण की तिला काहीही अक्कल नाही आहे की तिथे जाऊन काय करायचं। त्यामुळे आपल्या देशाचा पैसाच वाया जाणार आहे जर ती लोकसभेमध्ये गेली तर। पण लोक ज्या पद्धतीने तिला ट्रोल करताय, शिवाय देताय, काहीतरी घाणेरडं बोलत आहे, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये। एक महिला म्हणून मी कधीच नाही करणार की ती विरोधीले जरी लोक असले तरी त्यांच्या सोबत अशी कुणीही थट्टा करावी आहे तर तिने पिक्चर करावी। तिने लोकसभेमध्ये येऊन आपल्या देशाच्या बर्बादीला हातभार लावू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि जे लोक तिला घाणेरड्या भाषेमध्ये ट्रोल करत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की कुठल्याही महिलेला कधीही घाणेरड्या शब्दामध्ये ट्रोल करणं, शिव्या देणं हे आपण करू नये। आपल्याला एक चांगला विकसित भारत घडवायचा आहे। एक राष्ट्र म्हणून आपल्याला इथं एका छान सगळ्या एकमेकांविषयी आदर असणाऱ्या देशामध्ये आपल्याला राहायचं, आणि त्याच्यासाठीच आपले हे सगळे प्रयत्न आहे। बीजेपी मध्ये कसं आहे की तुम्ही जितके जास्त मूर्ख असाल तितकं तुम्हाला तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि तुम्ही जितके जास्त शहाणे असतात तेवढं तुम्हाला तिकीट मिळण्याचे चान्सेस एकदम कमी असतात। वरुण गांधीचं बघा। वरुण गांधी राजनीति में आया है कि आम आदमी का हिस्सा जो छीना जा रहा है, आम आदमी के लिए जो आदमी आज नहीं बोल रहा, मौन बन गए सब नेता। मौनी बाबा बन गए, मीठा बोलो भैया, आगे चलो। हा माणूस गेल्या 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांविषयी बोलतोय, शेतमजुरांविषयी बोलतोय, विद्यार्थ्यांविषयी बोलतोय, पॉलिसीविषयी बोलतोय, अग्निपथ योजनेला त्यांनी विरोध केलेला आहे। हे सगळं तो माणूस खूप तळतळीने बोलताना दिसतोय, आणि या माणसाला यांनी तिकीट नाकारलेलं आहे, यावेळेला ड्रॉप केलेलं आहे त्याचं तिकीट। आणि चर्चा अशा व्हायला लागलेल्या आहे की वरुण गांधी आणि राहुल गांधी यांनी एकत्र यावं, कारण की ते जेव्हा बोलतात तेव्हा कळतं की ह्यांना ग्राउंड लेवलला जे लोक आहेत त्यांच्याविषयीची खरीखुरी तळमळ आहे। काही लोकांनी असे कमेंट केलेलं आहे की हा माणूस संसदेमध्ये पोहोचला पाहिजे, कारण हा माणूस कायम शेतकरी, शेतमजूर यांच्याविषयी बोलतो। पण कंगनाला तिकीट मिळणं, जिला की काहीही माहीत नाही आहे की तिथे जाऊन काम काय करायचं, आणि वरुण गांधी जो की काय केलं पाहिजे, कशा प्रकारची धोरणं असली पाहिजे हे बोलतो, त्याला तिकीट नाकारलेलं आहे। याच्यावरूनच लक्षात येते की चायवाल्यामुळे आपल्या देशामध्ये लोकशाहीची किती मोठी थट्टा लावलेली आहे यांनी।
मॅटर खूपच सिरियस झाला होता. पण आता आपण पुढच्या ट्रेंडिंग बातमीकडे वळूया आणि खूपच हास्यास्पद आहे हे. तुम्ही सगळे लोक म्हणत असतात की BJPचा कारभार पारदर्शक नाही आहे. अहो, या ठिकाणी नवनीत राणा मॅडमनी बायकांना ज्या साड्या वाटल्या त्या साड्या इतक्या पातळ आणि पारदर्शक आहे की त्या बायकांनी ह्या साड्या कालच्या होळीमध्ये पेटवून टाकलेल्या आहेत. येस, तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल, अमरावतीमधला हा व्हिडिओ आहे. आदिवासी पाड्यांवर, आदिवासी भागामध्ये या नवनीत राणा मॅडमनी साड्या वाटलेल्या आहे की साड्या घ्या आणि मला मत द्या. या अर्थाने या बायकांनी सगळ्या साड्या होळीमध्ये जळलेल्या आहेत. आणि वा, इतका पारदर्शक कारभार पाहून मन भरून आलंय. आणि तापसी पन्नूने सिक्रेटमध्ये लग्न करून टाकलेलं आहे, तुम्हाला कोणालाच कळलं नाही आहे. तर आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला नेमकं काय वाटतंय, बरं वाईट, ते कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ रोज येणार आहेत. थँक्यू.